ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायण नारायण. तर अधिक मासातील 11 जूनची ही परमा एकादशी याचं व्रत महत्त्व जाणून घ्या. अजिबात गमावू नका असा हा दुर्मिळ योग, कारण हा पर्व काळ पुन्हा नाही. तर हा पर्व काळ येण्यासाठी परत आपल्याला 33 महिन्यांची जी आहे वाट पाहावी लागेल. त्यामुळं हा दुर्मिळ जो योग आहे अजिबात गमावू नका. आणि ही 11 तारीखची जी परमा एकादशी आहे, या दिवशी पूजाविधी, लाभ, उपाय काय करावे, काय करू नये ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर 100 यज्ञाचे पुण्य देणारी ही एक एकादशी आहे. सनातन धर्मामध्ये परम एकादशीचे विशेष महत्त्व आहे. ही एकादशी फक्त अधिक मासामध्येच येते, म्हणूनच हिचे महत्त्व इतर एकादशींच्या तुलनेने जास्त आहे. अधिक मासमध्ये येणारी एकादशीला पुरुषोत्तम एकादशी किंवा कमला एकादशी असे सुद्धा म्हणतात. धार्मिक मान्यता अनुसार भगवान विष्णूंची आराधना, व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती, मानसिक शांती व आध्यात्मिक पुण्य प्राप्त होते. या दिवशी व्रत ठेवल्याने 100 यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. परम एकादशी ही दुर्लभ पवित्र एकादशी आहे. अधिक मासमधील एकादशी 11 जून गुरुवार ह्या दिवशी साजरी करायची आहे. या एकादशीला तुम्ही यज्ञ करू शकता, होम हवन करू शकता. ही एकादशी अधिक मासमधील कृष्ण पक्षमध्ये येते. ही अत्यंत दुर्लभ मानली जाते, कारण की 3 वर्षातून एकदाच येते ही परमा एकादशी. तिथी आणि वेळसुद्धा सांगते तुम्हाला. तर ही परमा एकादशी 11 जून 2026, तिथी प्रारंभ 11 जूनला सकाळी 12:59 म्हणजे 1 वाजता आणि एकादशीची समाप्ती 11 जून रात्री 11:15 वाजता. व्रत पारण तुम्ही 12 जूनला करू शकता, म्हणजे एकादशीचा उपवास जो आहे 12 जूनला सोडायचा आहे. सूर्योदय झाल्यावर परम एकादशीचे महत्त्व काय? अधिक मास म्हणजे कुचल पक्ष मध्ये येणारी एकादशी पद्मिनी एकादशी या नावाने ओळखले जाते. तसेच अधिक मासमध्ये कृष्ण पक्षमध्ये येणारी एकादशीला परम एकादशी किंवा कमला एकादशी संबोधले जाते. ही एकादशी अत्यंत दुर्लभ, पवित्र, आध्यात्मिक रूपाने फलदायी मानली जाते. पुराणानुसार अधिक मास भगवान विष्णू यांना समर्पित आहे, म्हणूनच ह्या पवित्र महिन्यात साजरी केली जाणारी एकादशी महत्त्वाची आहे. परम एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील दुःख दूर होतात, भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. परम एकादशी आर्थिक समस्या, मानसिक तणाव, पारिवारिक कलह किंवा जीवनातील सारख्या येणारे अडचणी निराकरण करण्यासाठी लाभकारी मानली जाते. धार्मिक मान्यता अनुसार श्रद्धापूर्वक व्रत केल्याने सुख, समृद्धी व आध्यात्मिक विकास प्राप्त होतो. परम एकादशीचे धार्मिक महत्त्व. सनातन धर्मामध्ये परम एकादशीला मोक्ष प्रदान करणारी एकादशी मानली जाते. पद्मपुराण या दिवशी उपवास करणे, प्रार्थना करणे, तपस्या करणे, दान देणे, भगवान विष्णूची पूजा केल्याने आध्यात्मिक पुण्य प्राप्त होते. तसेच तुम्ही या दिवशी होम, हवन किंवा विष्णू याग सुद्धा करू शकता. मी मागच्या व्हिडिओमध्ये विष्णू यागाची जी महत्त्व आहे, फायदे आहे सांगितले होते. तर तुम्ही अजून केला नसेल तर तुम्ही एकादशीच्या दिवशी करू शकता. अधिक मास असलेल्या कारणाने ही एकादशी महत्त्वपूर्ण मानली जाते. धार्मिक मान्यता अनुसार या पवित्र दिवशी भगवान विष्णू यांची पूजा तर केलीच जाते. याने जन्माचे पाप नष्ट होते व जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. असे म्हणतात की जे भक्त परमा एकादशीचे व्रत ठेवेल त्यांना भगवान विष्णू यांचा आशीर्वाद, धन, समृद्धी, सुख, सफलता व मानसिक शांती प्राप्त होते. हे व्रत आध्यात्मिक विकास व मोक्ष प्राप्तीसाठी लाभकारी मानले जाते. परम एकादशीचे व्रत, पूजाविधी चला पाहूया. अधिक मासमधील कृष्ण पक्षची शुभ दशमी तिथीवर भक्तांनी सकाळी लवकर उठून श्रद्धापूर्वक स्नान केले पाहिजे. दुपारी फक्त 1 वेळा भोजन किंवा मग व्रत केलं तर उत्तम आहे. रात्री जमिनीवर झोपले पाहिजे. भगवान विष्णू यांची पूजा करताना धूप, भोग दाखवून भगवान विष्णू यांची आराधना केली पाहिजे व रात्री जागून आराधना करून जप केला पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी द्वादशीच्या दिवशी श्रद्धापूर्वक भगवान विष्णू यांची आराधना केली पाहिजे. मग ब्राह्मण लोकांना भोजन किंवा मग शिधासुद्धा तुम्ही देऊ शकता. परिवार किंवा नातेवाईक यांच्याशी मौन ठेवले पाहिजे. परम एकादशीचे काय केले पाहिजे?
भगवान विष्णू यांचे ध्यान करावे, त्यांची पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा होईल तितका जप कमीत कमी 108 वेळेस जो आहे नक्की जप करावा. भगवान विष्णू यांना तुळशीपत्र अर्पित करावे. पण एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र जे आहे म्हणजे तुळशीचे जे पान आहे तोडू नये, त्यामुळे 1 दिवस अगोदर तुम्ही तोडून ठेवू शकता. गरीब जरूरतमंद लोकांना दान करा, सात्विक भोजन सेवन करा, भजन करा, कीर्तन करा. रात्री होईल तितकी तुम्ही जे आहे भक्ती करू शकता, जागरण करू शकता. परम एकादशीच्या दिवशी काय करू नये तर तामसिक भोजन करू नये, क्रोध करू नये, भांडण करू नये, यापासून होईल तितकं दूर राहावं. कोणाचा अपमान करू नये, नकारात्मक विचार व व्यवहार करू नये. परम एकादशी व्रत 12 जून 2026 सूर्योदयाच्या नंतर समाप्त होईल. धार्मिक मान्यतानुसार द्वादशीला व्रत विधीपूर्वक संपन्न केल्यास व्रताचा पूर्ण लाभ प्राप्त होईल. व्रताची समाप्ती नेहमी सात्विक भोजन करूनच करावी, अजिबात तामसिक भोजन करू नये. म्हणतात की उचित पारण वेळ पाळल्यास भगवान विष्णू यांची विशेष कृपा प्राप्त होते. तसेच व्रताचे आध्यात्मिक पुण्य राखण्यासाठी मदत मिळते. परमा एकादशी व्रतला भक्तांना भगवान विष्णू यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील. पाप व नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मदत करते. आर्थिक समस्या कमी होतात. मानसिक शांती तर मिळतेच, पण सकारात्मकता वृद्धी मिळते. परिवारात सारख्या अडीअडचणी असतील तर त्या दूर होऊन सुख समृद्धीचे आगमन होते. आध्यात्मिक विकास व मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. जीवनात येणाऱ्या बाधा व अडचणी दूर होण्यास मदत होते. परमा एकादशी खूपच दुर्लभ आणि दुर्मिळ असा हा योग आहे. या दिवशी आर्थिक लाभ मिळण्यासाठी काही उपाय तुम्हाला सांगते, तर लक्ष देऊन ऐका. हे उपाय तुम्हाला होईल तितके यातून उपाय तुम्ही करू शकता. तर एक म्हणजे भगवान विष्णू यांना एकादशी तिथी खूप प्रिय आहे. धार्मिक मान्यतानुसार परम एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. माता लक्ष्मी प्रसन्न होते, धनलाभ होण्याचा योग बनतो. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे परम एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीला खीरचा भोग जो आहे तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर प्रसाद या स्वरूपात ज्यांना व्रत नसेल त्यांना तुम्ही हा भोग जो आहे म्हणजे हा प्रसाद जो आहे देऊ शकता. असं केल्याने माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांची कृपा प्राप्त होते. त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे परम एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी पिवळे वस्त्रमध्ये 11 कवड्या, ज्या कवड्या असतात बघा पांढऱ्या, त्या कवड्या किंवा नाणी बांधून माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांच्या समोर ठेवावे. मग जेथे आपण धन ठेवतो तेथे किंवा मग तिजोरीमध्ये असे केल्याने धनस्थितीमध्ये सुधार होतो. आर्थिक तंगी किंवा मग तणाव, पैशातल्या ज्या अडचणी आहेत, पैशातली जी टंचाई आहे ती दूर होते. त्यानंतर एकादशीच्या आदल्या दिवशी सात्विक भोजन करून ब्रह्मचर्याचे पालन करावे. एकादशीचे व्रत करून द्वादशीच्या दिवशी व्रत सोडावे. जर आपली काही इथे जो आहे टाईप करण्यात चुकलेला आहे, तर आपली काही मनोकामना असेल तर हातात जल घेऊन संकल्प करून मनोकामना सांगून जल सोडावे. आणि 5वे आणि शेवटचा उपाय म्हणजे भगवान विष्णू यांची 1000 नावे, हे सुद्धा नावे मी चॅनलवर टाकलेली आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. यांचे एक फूल अर्पित करत त्याचसोबत यंत्राची पूजा करा.